आपण पाहतात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर पुलाच्या ठिकाणी भला मोठा खड्डा पडला असून या खड्ड्यामुळे मोठे अपघात होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांच्यासह इतरांनी केली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की मुंबई ते नागपूर व नागपूर ते मुंबई असा हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला। हा महामार्ग जनहितासाठी अतिशय फायद्याचा आहे। मात्र संबंधित अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारी वृत्तीमुळे व निष्काळजीपणामुळे या समृद्धी महामार्गाचं काम निकृष्ट झाल्याचं दिसून येत आहे। ठिकठिकाणी खड्डे पडले असून अशा खड्ड्यांमुळे अपघात होतातच आहेत। तर सिंदखेड राजा व देऊळगाव राजाच्या दरम्यान समृद्धी महामार्गावर पुलाजवळ मोठा खड्डा पडला आहे। त्यामुळे या ठिकाणी भयानक अपघात होऊ शकतात। याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर 1 महिन्याच्या आत कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांच्यासह लक्ष्मणराव पात्रे, भाऊराव जावळे, बळीराम पांडव, पक्षाचे नेते वामनराव देशमुख, वसंतराव मानवतकर, छोटू बापू देशमुख, नामदेवराव काळे, अरविंद वानखेडे व इतर नेते उपस्थित होते। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर मुंबई नागपूर, नागपूर मुंबई असा महामार्ग आहे। आज हा जो स्पॉट आहे हा सिंदखेड राजाचा देऊळगाव राजाच्या मधात आहे। या ठिकाणी एवढा मोठा खड्डा पडला, हा पूल उखडला गेला आणि असेच प्रकार या रस्त्यावर अनेक ठिकाणी आहे आणि याच्यामुळे मोठमोठे ऍक्सिडेंट होऊन अनेक जीव गेले। तर पोलीस खात्याने यामध्ये लक्ष घालावं आणि संबंधित शासन आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा। कारण का इकडे जीव चालले, इकडे रस्ते उखडून राहिले आणि कारवाई काहीच नाही। तर 1 महिन्याच्या आत ही कारवाई संपली पाहिजे, रस्ता पूर्णपणे दुरुस्त झाला पाहिजे। अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊ आणि ज्यांच्यामुळे हे होऊन राहिलं यांच्यावर कारवाई आम्ही करू। आमच्यावर पोलीसची कोणती कारवाई चालणार नाही। सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे। आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे। कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे। वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे। हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे। वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाड, मोबाईल नंबर 95 11 44 61 11।